नवीन पिढी एक चांगल्या प्रकारचं कार्य करतं आणि त्याला सुद्धा आमचा हा परिसर साथ देतो. बिचारे सगळे 7-7 दिवस या ठिकाणी येतात, राहतात, ऐकतात. अजून काय पाहिजे? अ, कार्यक्रम किती जरी चांगला झाला, मोठा झाला, जर कोणी माणसं जर नाही त्या ठिकाणी आले, तर कार्यक्रम काय करणार आहे? कोण काय? अ, पण हा आमचा जो परिसर आहे, आम्ही कधी पाहतो, जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करता करता माझा बराच काळ गेला. पण गंगाखेड तालुक्यात जेवढे माणसं जमतात ना, तेवढे आमची पूर्ण जिल्ह्यात बी जमत नाही. परभणीला मी आतापर्यंत 9-10 चक्रधर जयंत्या केल्या. पण प्रत्येक जयंतीमध्ये जेमतेम हजाराच्या वर काही माणसं जमत नव्हती. आणि मग 1-2 वेळा मी इकडे कार्यक्रमाला आलो. अहो, एका वेळा तर पालमला आपलं इथं अवतार दिन साजरा होता गोविंदपूर महाराजांचा. असा पाऊस पडला की चौकट नद्या नाल्या ह्या भरलेल्या. असं असताना सुद्धा धीरे धीरे लोक सगळं ते दुःख विसरून त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यावेळी त्या पूजा मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम व्हायचे. भव्य मंदिर त्यावेळेस झालं नव्हतं आपलं. आपण गावातल्या मंदिरापासून पालखी त्या मंगल कार्यापर्यंत नेऊन तो कार्यक्रम आपण करायचो. ते मरडस गाव, आपलं हे गाव, हे सगळे गावं बिचारे 9-10 वाजता त्या ठिकाणी हजर झाले आणि माणसं पाहायला दिसली. मी म्हणलं या अवस्थेमध्ये सुद्धा लोक इकडे येतात. जरी गावं उपदेशी आहेत, पण लोक बी ते यायला पाहिजे. लोक जर नाही आले तर कार्यक्रम काय करणार? आणि म्हणून अनंतराव दादांनी हा भाग निवडला. या ठिकाणी या एवढा मोठा मंडप. मी ज्यावेळेस आल्यानंतर मी म्हटलं पोथीचं रूप दिसलं मला या ठिकाणी. एवढा मोठा मंडप, बाकीच्या लोकांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी यांनी केल्या आणि हे सगळं स्वरूप त्या ठिकाणी दिसलं. मला खूप बरं वाटलं. मग विचारपूस केली तर म्हटले रोजचे खूप लोक यायचे ऐकायला, खूप लोक जायचे. अशा प्रकारचं तुमच्या सगळ्यांच्या या सहकार्याने